नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर। आज आपण पाहणार आहोत कलियुगात नामस्मरण का करावे। पहिलं, सर्वात सोपे, कठीण तपश्चर्या किंवा यज्ञापेक्षा नाम घेणे अतिशय सोपे आहे। दुसरं, मनाची शुद्धी, नामस्मरणामुळे मनातील वाईट विचार नष्ट होऊन चित्त शुद्ध होते। तिसरं, मानसिक शांती, तणावाच्या काळात नामामुळे खरी शांती आणि आत्मबळ मिळते। चौथं, बंधनमुक्त, यासाठी वेळ, काळ किंवा जागेचे कोणतेही कडक नियम नाहीत। पाचवं, पापमुक्ती, श्रद्धेने घेतलेले नाम सचित पापांचा नाश करून ईश्वराशी जोडते। थोडक्यात, कलियुगात नाम हाच तरण्याचा एकमेव आणि प्रभावी आधार आहे। अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर आणि कमेंट्स करायला नक्की विसरू नका। धन्यवाद।